स्वरा आणि अमोलच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांच्या संसारात सुरुवातीचे दिवस गोड होते. प्रेम, स्नेह आणि एकमेकांवर विश्वास होता. पण नातं जसं जसं वाढत गेलं तसं त्यात कटुता, अपेक्षा आणि तणाव वाढत गेले. स्वराला आणि अमोलला 2 लहान मुलं होती. 7 वर्षांचा आरव आणि 4 वर्षांची निया. दोघंही खेळकर, गोड, आई वडिलांच्या कुशीत वाढणारी मुलं. पण त्यांचं बालपण रोजच्या घरगुती कलहांनी कलुषित झालं होतं. स्वरा खूप भावनाशील होती. ती अपेक्षा करत असे की अमोलने तिला समजून घ्यावं, वेळ द्यावा. पण अमोल कामात व्यस्त असायचा, थकून यायचा, मग जेवून झोपायचा. त्यामुळे त्यांच्यातला संवाद कमी झाला होता आणि छोट्या मोठ्या कुरबुरी चालू झाल्या. एक दिवस अमोलने स्वराला बाजूला सारून ऑफिसच्या सहकार्याला मदत करण्यासाठी घराबाहेर जाणं पसंत केलं. स्वरा रागाने लाल झाली. त्या रात्री जेव्हा अमोल घरी आला तेव्हा ती दरवाजाला साडीचा फास लावून उभी होती. आरव आणि निया भीतीने आईकडे बघत होते. अमोलने तिला ओरडून खाली उतरवलं. पण त्या दिवशी पहिल्यांदा मुलांनी आईच्या मरणाचा खेळ पाहिला. काही महिन्यांनी पुन्हा भांडण झालं तेव्हा अमोलने स्वरावर हात उचलला आणि स्पष्ट सांगितलं की आता मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय. आपण यावर बोलून मार्ग काढूया आणि वेगळे होऊया. स्वरा रडत खोलीत गेली. मुलं बाजूला झोपलेली होती. तिने झोपेच्या गोळ्या हातात घेतल्या आणि आरव समोरच त्या तोंडात टाकल्याचं भासवलं. आरव ओरडला, आई नको नको. अमोल पळत आला. त्याने तिला थांबवलं. गोळ्यात तोंडात नव्हत्याच, पण त्या मुलांच्या मनावर ती एक जखम बनून राहिली. आता स्वरा सारख्या जीव देण्याच्या धमक्या द्यायची. असंच एक दिवस अमोल आपल्या ऑफिसमधल्या लेडीज सहकाऱ्याशी बाल्कनीत उभा राहून बराच वेळ कामासंबंधित बोलत होता. तेव्हा स्वराला संशय आला की अमोलचं दुसऱ्या स्त्रीशी अफेअर आहे. म्हणूनच तो एवढा वेळ बाल्कनीत फोनवर बोलत बसलाय आणि आपल्याकडे त्याचं लक्ष नाही. आपण फक्त घरकामासाठी, मुलं सांभाळण्यासाठी आहोत असं तिला वाटू लागलं. रागाच्या भरात मुलं घरात असताना तिने स्वतःवर तेल ओतून पेटवून घेतलं. आरव आणि निया रडत होते. आई, अगं आई, आग, बाबाला बोलव ना. अमोल धावत आला. मुलांना बेडरूममध्ये घेऊन जात म्हणाला, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रूममधून बाहेर पडू नका. असं म्हणून तो स्वराकडे गेला. पण ज्वाळा मोठ्या होत्या. त्याने तिच्या अंगावर मोठं ब्लँकेट टाकून तिला बाहेर आणलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. ती 90% जळली होती. डॉक्टर स्वराला तपासून बाहेर आले आणि अमोलला म्हणाले की स्वरा आता शुद्धीत आली असली तरी 90% भाजली आहे. वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचे, तुम्ही त्यांना भेटून घ्या. अमोल आणि मुली स्वराला भेटायला आत गेले तेव्हा स्वरा अमोलची माफी मागू लागली. आपल्या घाबरलेल्या मुलांना बघून तिला पश्चाताप होऊ लागला. ती अमोलला म्हणाली, अमोल, मला वाचव, मला नाही मरायचे रे. मी हे सगळं तुला घाबरवण्यासाठी केलं रे. मला माहीत होतं की यावेळीही तू मला वाचवशील. आता आपल्या मुलांना कोण आईची माया देईल, कोण त्यांचे लाड करेल. मला माझ्या मुलांसाठी जगायचंय रे. पण तिला कळून चुकलं की आता आपण नाही वाचू शकत. तिने मुलांचा आणि अमोलचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. यावर अमोल म्हणाला, आता आपल्या मुलांची आई पण मीच आणि बाबा पण. आपल्या मुलांना मी एवढं सक्षम बनवेन की त्यांच्यावर अशी वेळ कधीच येणार नाही आणि तुझी जागा मी कधीच कोणाला देणार नाही. हे ऐकताच स्वराने डोळे मिटले. ते कायमचे. स्वराचं मरण फक्त तिचं नव्हतं, ते आरव आणि नियाचंही बालपण संपवून गेलं. त्यांच्या डोळ्यासमोर आई जळाली आणि मनात ती भीती कायमची कोरली गेली. अमोल आजही स्वतःला दोष देतो. त्याला आता लक्षात येतं, प्रेम म्हणजे केवळ जबाबदारी नाही तर मनाची सोबतही आहे. तो दिवसभर शांत राहतो पण रात्री मुलांच्या खोलीजवळ बसून रडतो. आरव आजही स्वप्नात आईचं आगीमधलं रूप पाहून घाबरून उठतो. निया आईच्या पायताणात पाय घालून खेळताना म्हणते, आई गेली कुठं बाबा. नात्यात संवादाची कमतरता, भावनिक ब्लॅकमेल आणि सततचे संशय, हे सगळं फक्त 2 माणसं नाही तर संपूर्ण पिढी उद्ध्वस्त करू शकतं. जेव्हा आई मरणाचा खेळ खेळते तेव्हा फक्त नवरा नाही, मुलंही आतून मरतात. जेव्हा एक स्त्री आयुष्य थांबवते तेव्हा ती फक्त स्वतःचा अंत करत नाही, ती तिच्या मुलांचं बालपण, पतीचं आयुष्य आणि संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.